फ्री शिलाई क्लास फ्री फॅशन डिझायनिंग कोर्स दिवस 18। नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाउजची 36 साईजची कटिंग आपण पाहणार आहोत। ठीक आहे, 36 साईजची कटोरी ब्लाउजची कटिंग आपण आज पाहणार आहोत। काल आपण विदाउट अस्तरचा कटोरी ब्लाउज 34 साईजचा आपण कटिंग करून पूर्णपणे स्टिच करून घेतलेला आहे। ठीक आहे, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याची नक्की देईल। आज आपण 36 साईजची कटिंग पाहणार आहोत आणि हा 36 साईजचा कटोरी ब्लाउज आपण अस्तरचा शिवणार आहोत, स्टिच करणार आहोत। ठीक आहे, ती पण स्टेप बाय स्टेप त्याची सर्वपणे तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल। ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं। आता 36 साईजची कटोरी ब्लाउजची आपण पूर्णपणे 36 साईजची मापे इथं लिहून घेतलेली आहे। ठीक आहे, त्यानुसार आपण त्याची कटिंग 36 साईजची करून घेणार आहे। ही सर्व मापे लिहून घेतलेली आहे। ठीक आहे, आता ह्या सर्व पूर्णपणे मापांमध्ये आपण शिलाई मार्जिंग ॲड केलेली नाहीये, ते तुम्हाला दाखवते इथं कोणत्या ह्याच्यात शिलाई मार्जिंग आपल्याला ॲड करायची असते। ठीक आहे, ते आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे, आधी तुम्हाला समजावं म्हणून आधी ॲड केलेलं नाहीये। ठीक आहे, इथं तुमच्या देखता करून दाखवते मी कोणत्या ह्याच्यात किती शिलाई मार्जिंग आपल्याला घ्यायची आहे। ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला। आता पहा, आपण 36 साईजची कटोरी ब्लाउजची कटिंगसाठी आपण काय घेतलेलं आहे ते पहा। पूर्ण उंची घेतली आहे, शोल्डर घेतली आहे। ठीक आहे, पूर्ण उंची, शोल्डर, डी मुंडा, 1/4 छाती है, 1/4 कंबर, शोल्डर पट्टी, पुढचा गळा, भाई कट, भाई घडी, भाई उंची आणि दंडगर। ठीक आहे, इथपर्यंत घेतला आहे। ठीक आहे, तुमची मापांमध्ये भाई उंचीमध्ये फरक असेल आणि पुढचा गळा मागच्या गळामध्ये फरक असेल, बाकीची मापे 36 साईजची आहे अशीच राहतील। ठीक आहे, अशा पद्धतीने ही पहा, ह्या सर्व मापांमध्ये आपण आता शिलाई मार्जिंग ॲड करणार आहोत। ठीक आहे, तुम्ही पण ही सर्व मापे वहीमध्ये लिहून घ्या बरोबर, त्यानुसार सुद्धा तुम्ही कटिंग केलं तरी चालू शकते। ठीक आहे, आता पूर्ण उंचीमध्ये आपण पूर्ण उंची 12 घेतली आहे, तर पूर्ण उंचीमध्ये आपण किती स्टिचिंग मार्जिंग ॲड करतो, तर पूर्ण उंचीमध्ये स्टिचिंग मार्जिंग आपण 12 + 1 म्हणजे 1 स्टिचिंग मार्जिंग ॲड करतो पूर्ण उंचीसाठी। ठीक आहे, मग पूर्ण उंची आणि 1 शोल्डरमध्ये आपण स्टिचिंग मार्जिंग ॲड करतो, 1/4 छातीमध्ये करतो स्टिचिंग मार्जिंग ॲड, 1/4 कंबरमध्ये करतो, शोल्डर पट्टीमध्ये करतो, बाही उंचीमध्ये करतो। ठीक आहे, आणि दंडघेरमध्ये करतो। ठीक आहे, ह्या एवढ्या ह्याच्यात आपण स्टिचिंग मार्जिंग ॲड करणार आहोत। ठीक आहे, इथपर्यंत समजलं। आता काय करायचं आहे, पूर्णपणे बाही उंची जी आहे ना, बाही उंची जर विदाउट अस्तरचा असेल ना, तर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिंग ॲड करतो, ते आपण अर्ध्यावर पाहिलं आहे। आता आपण अस्तर विदाउट अस्तरसाठी पाहिले, आता आपण अस्तरच्या बाही उंचीसाठी अर्धा इंच घेणार आहे। ते पहाच आपण कसं घेणार आहे पहा, इथं पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचं असतं, पूर्ण उंची अधिक 1। ठीक आहे, पहा इथं 12 + 1 घेतले, मग 13। ठीक आहे, शोल्डर घ्यायची, आता 5 शोल्डर आपले आहे, तर शोल्डरमध्ये अर्धा इंच ॲड केली तर किती झालं, 5 + 1 अर्धा, 5.5। ठीक आहे, सगळी मापे व्यवस्थित समजून घ्या। ठीक आहे, थोडा वेळ दिला तर तुम्ही व्यवस्थित परफेक्टपणे शिकताल। ठीक आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, अजिबात सुद्धा व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल। ठीक आहे, अशा पद्धतीने 1/4 कंबरमध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिंग घेतली आहे। 1/4 36 साईजची कंबर ही 9 1/4 छाती येत आहे आपली। ठीक आहे, आणि कंबर ही 28ची 1/4 कंबर 7 येत आहे, त्यात पण आपण 1.5 इंच शिलाई मार्जिंग ॲड केलेली आहे। ठीक आहे, शोल्डर पट्टी पहा, शोल्डर पट्टी ही तर छोटी नाजूक आहे, आवडीनुसार घेतलेली आहे 2.25 इंच। ठीक आहे, जसं मी सांगितलं आवडीनुसार सुद्धा शोल्डर पट्टी घेता येते। एखाद्याला छोटी शोल्डर पट्टी नाजूक पाहिजे असेल तर ती 2.5 घ्यायची, नाही तर 2.5 नेहमीप्रमाणे आपण शोल्डर पट्टी घ्यायची असते। ठीक आहे, 2.25 मध्ये आपण अर्धा इंच ॲड केलेलं आहे आणि 2.25 झालेली आहे म्हणजेच। ठीक आहे, मग बाही उंचीमध्ये आपण अस्तरचं शिवणार आहोत, तर इथं आता आपण अर्धा इंच बाही उंचीमध्ये पूर्ण आपण उंचीमध्ये वाढवणार आहे, अर्धा इंच। ठीक आहे, कारण अस्तरच्या बाहीसाठी अर्धा इंच वाढवायचं असतं, विदाउट अस्तरसाठी 1.5 इंच बाही उंचीमध्ये वाढवायचं असतं। ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि वहीमध्ये सुद्धा लिहून घेऊ शकता। ठीक आहे, बाही घडी, आता बाही घडी आपण 1/4 छाती घ्यायची आहे, त्याच्यातून अर्धा इंच कट करायचं असतं। ही बाही घडीचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, ही फॉर्म्युला वापरा, तुमची बाही घडी कधीच चुकणार नाही। ठीक आहे, व्यवस्थित जर तुमची बाही जोडाय चुकली तरच चुकू शकतं, नाही तर तुम्हाला बाही घडी परफेक्ट बसणार आहे, बाही व्यवस्थित तुम्हाला पुरणार आहे। ठीक आहे, 8.5 इंच पहा। आता बाही कट काय करायचं आहे, बाही कट आपण किती घेतला आहे,
3 घेतला आहे भाईकट. ठीक आहे, भाईकट कसा काढायचा, आता कमेंट आली ती आपल्याला ताईंची, भाईकट कसा काढायचा ताई सांगितलं नाही. आता बघा तुम्ही एकदम जर तुम्हाला फॉर्म्युले सगळे सांगितले तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार की नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप शिकूयात ना, कशाला एवढं जास्त करून हे करायचं, मग तुम्हाला काहीच समजणार नाही, असं डोक्यावरून गेल्यासारखं होण्यापेक्षा, आहे की नाही. आता भाईकट पहा, इथं एक शॉर्टमध्ये भाईकटचा फॉर्म्युला तुम्हाला सांगते. ठीक आहे, भाईकटचा फॉर्म्युला कसा काढायचा. आता पूर्ण जी छाती असते ना आपली, पूर्ण छातीचं माप आपल्याला घ्यायचं असतं. ठीक आहे, पहा उदाहरण इथं मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सोडून सांगते. ठीक आहे, पूर्ण छाती. ठीक आहे, पूर्ण छातीचं माप घ्यायचं आहे आणि त्याला कितीने भाग घालवायचा आहे, त्याला 12ने भागायचं आहे, म्हणजे डिवाइड 12 करायचं आहे. ठीक आहे, 36 डिवाइड 12 म्हणजे ठीक आहे 36 भागिले 12. ठीक आहे, आता त्याला आपण भाग घालवलं तर बघा किती येते, 12 36, 12 3 जा 36. ठीक आहे, पहा इथं भाईकट किती येतोय, मग 3 येतोय. बरोबर समजलं. पहा इथं मग आता पुसून दाखवते तुम्हाला, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला पण क्लिअर दिसेल आणि तुम्ही वहीमध्ये हे नोट डाऊन करून घ्या भाईकट कसा काढायचा फॉर्म्युला. ठीक आहे, पहा इथं 36 भागिले 12 इज इक्वल टू किती येते भाईकट 3. ॲन्सर 3 येते 36ला 12ने भागलं तर, म्हणजेच काय भाईकट आपला किती आला, भाईकट आपला 3 आलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने भाईकट आपला काढायचा आपण आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. हा भाईकटचा फॉर्म्युला आहे, वहीमध्ये व्यवस्थितपणे तुम्ही सगळं लिहून घ्या. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळं तुम्हाला. ही फॉर्म्युला लिहून घ्या व्यवस्थित, ही मापे सुद्धा व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, आता दंडघेर. दंडघेर हे आहे 5.5 दंडघेर आहे, तर 1.5 इंच आपण त्यात वाढवायचं आहे शिलाई मार्जिन. ठीक आहे, मग किती झालं आपलं, जेवढं आपण छातीमध्ये आणि 1/4 मध्ये शिलाई मार्जिन ॲड केली ना, तेवढीच आपण दंडघेर मध्ये सुद्धा करायची असते, म्हणजे भाई आपली बरोबर सेम मध्ये परफेक्ट बसती, बरोबर मॅच होती. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि ती मग किती ती मार्जिन ॲड करून 7 इंच आपले दंडघर येतोय. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने 36 साईजची कटोरी ब्लाऊजची मापे सर्व आहेत. तुम्ही सुद्धा ही मापे अशा पद्धतीने वहीमध्ये लिहून घेऊ शकता. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता थोड्या वेळ मी थोडंसं थांबते, ही तुम्ही मापे वहीमध्ये लिहून घ्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पेन, कात्री, टेप आणि आपल्याला पेपर लागणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ही सर्व मापे तुम्ही समजून घ्या आणि लिहून घ्या. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, आपण सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकणार आहे मैत्रिणींनो. खूप काही आपण शिकणार आहोत, स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत सर्व काही तुम्ही शिकणार आहे. फॅशन डिझाईनचा एकदम परफेक्ट कोर्स ज्या पद्धतीने असतो ना, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही शिकल्याचा तुम्हाला फील येईल. अशा पद्धतीने आपण परफेक्ट सगळं शिकणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ठीक आहे, पहा आपण आता कटिंगला सुरुवात करणार आहोत. आता 36 साईजची कटिंग. ठीक आहे, कशी करायची स्टेप बाय स्टेप पहा. अशा पद्धतीने बंद बाजू आपल्या बाजूला घ्यायची आहे आणि ओपन बाजू आपल्या विरुद्ध दिशेला ठेवायची आहे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने पेपर आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि आडवे आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे. पहा पूर्ण उंची दोन्ही साईडला आपण टाकून घेतलेली आहे. ठीक आहे, आणि आता पूर्ण उंची टाकून घेतल्यानंतर ही पूर्णपणे दोन्ही जॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत पॉईंट. ठीक आहे, अशा पद्धतीने ही झाली आपली पूर्ण उंची. अशा पद्धतीने आपण टेप ठेवून पूर्ण उंचीचं माप टाकतो. ठीक आहे, आता आपण असा उभा टेप ठेवायचा आहे आणि आपण इथं शोल्डरचं माप घ्यायचं आहे. शोल्डर आपली आहे 5.5. ठीक आहे, किती आली 5.5. आता इथून इथं शोल्डरपासून खाली आपण मुंड्याचं माप टाकतो. मुंडा आपला आहे 5.5. ठीक आहे, इथून इथं मग 5.5 इंचावरती आपण पॉईंट घेतला आहे मुंड्याचा आणि आता तो पॉईंट आपण काय करायचा आहे, इथे जोडून घ्यायचा आहे, जॉईंट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता इथून इथं पण बरोबर सेमच 5.5 भरते का पाहायचं आहे शोल्डरचं, म्हणजे आपली मुंड्याची रेष तिरकी येऊ नये म्हणून. ठीक आहे, ती चेक करायची असते. आता इथं टेप सरळ ठेवायचा आहे आपल्याला आणि इथं 36 साईजचा 1/4 किती आहे 9 इंच. ठीक आहे, मग 9 इंच आपण टाकायचं आहे पॉईंट तिथं आणि 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिंगसाठी ॲड करायचं आपल्याला आहे. ठीक आहे, आणि आता तो पॉईंट बरोबर आपल्याला मुंड्यापर्यंत ॲड करायचा आहे, जॉईंट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, हा झाला आपला मुंड्यासाठीचा बॉक्स. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं कंबर रेषा असते ना, ही आपली कंबर रेषेवरती आपल्याला काय करायचं आहे, इथं 1/4 कंबर आपल्याला टाकायची आहे. आता आपली 1/4 कंबर किती आहे 7 इंच. ठीक आहे, 7 इंच टाकलं, त्याच्यात 1 इंच आपल्याला टक्ससाठी टाकायचा असतो 1 इंच. ठीक आहे, आणि तिथून पुढे आपल्याला किती घ्यायचं आहे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे. 1.5 इंच छाती वरती जेवढी शिलाई मार्जिन घेतली तेवढीच खाली कंबरला सुद्धा शिलाई मार्जिन ॲड करायची आहे. ठीक आहे, पहा आणि दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला ॲड करायचे, जॉईंट करायचे आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं.
आपण शोल्डर टाकली, 1/4 कंबर आणि 1/4 छाती आणि मुंडा टाकला, इथपर्यंत मापे टाकली आपण. ठीक आहे, हे समजलं. आता ह्या बॉक्समध्ये आपण मुंड्याला आकार देणार आहोत. पहा, अशा पद्धतीने तिरका टेप ठेवायचा आहे आणि 1.5 इंचावरती मार्जिंग आपल्याला करायचं आहे, पॉईंट घ्यायचा आहे 1.5 इंचावरती. ठीक आहे, आणि आता आतल्या गळ्यासाठी किती घ्यायचा आहे? आतल्या मुंड्यासाठी 1 इंच आपल्याला पॉईंट घ्यायचा असतो तिरका टेप ठेवून, आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी 1.5 इंच आपल्याला पॉईंट घ्यायचा असतो. ठीक आहे, पहा, हे 1.5 इंच आणि 1 इंचावरचा पॉईंट आहे ना, त्यातून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा असतो. पहा, ह्या दोन्हीचा मध्य काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मध्य काढून घेतल्यानंतर पाहायचा आहे आपला पॉईंट किती येत आहे, तर बरोबर 5.5चा 2.25 येत आहे. बरोबर, इथं मग त्या पद्धतीने 2.25 वर मिडल आपण पॉईंट घेतलेला आहे. ठीक आहे, ही कशासाठी? आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी. पहा, पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा. मागच्या मुंड्यासाठी आपण तिरका टेप ठेवून 1.5 इंचाचं पॉईंट घेतलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा हे मध्ये, किती इंचाचा? 1.5 इंचाचा. ठीक आहे, आणि आतल्या बाहेरच्या मुंड्यासाठी 1.5 इंचाचा आणि आतल्या मुंड्यासाठी 1 इंचाचा पॉईंट आपण घेतलेला होता तिरका टेप ठेवून. ठीक आहे, आता आपण हे मुंड्याचे पॉईंट अशा पद्धतीने आपण व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेले आहेत, शेप देऊन घेतले आहेत मुंड्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने मुंड्याचे आकार झाले. आता पहा, इथून इथपर्यंत आपण क्रॉसपट्टी टाकणार आहोत. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे? त्याच्या अगोदर आपण शोल्डर पट्टी टाकायची आहे. शोल्डर पट्टी आपली किती होती? शोल्डर पट्टी 2.5 अधिक 2.25 अधिक अर्धा, बरोबर 2.25 इंच शोल्डर पट्टी आपली होती. ठीक आहे, आता इथून शोल्डर पट्टीच्या पॉईंटपासून इथून खाली आपल्याला तिरका टेप ठेवून पुढच्या गळ्याचं माप आपल्याला टाकायचं असतं. ठीक आहे, पुढच्या गळ्याचं माप. ठीक आहे, आपल्या पुढच्या गळ्याचं माप किती होतं? पुढच्या गळ्याचं माप आपल्या बरोबर 6.5 होतं. बरोबर, मग 6.5 वरती आपण बरोबर पॉईंट घेतलेला आहे. आता इथून सरळ रेष आपल्याला आखायची आहे, बॉक्स काढून घ्यायचा आहे पुढच्या गळ्यासाठी. ठीक आहे, बॉक्स काढून घेतल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने हे दोन्ही पॉईंट आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचे आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने जॉईन करून घ्या. आता पहा, इथं पुढच्या गळ्याला आपल्याला शेप द्यायचा आहे. त्यासाठी त्या पॉईंटपासून आपल्याला तिरका टेप ठेवायचा आहे आणि अर्धा, पाऊण किंवा 1 अशा पद्धतीने पॉईंट कोणता पण एक द्यायचा आहे. जसा गळ्याचा आपल्याला तुम्हाला आकार पाहिजे आहे पसरट असा, तस त्या पद्धतीने. पहा, इथं मी पाऊण घेतला आहे आणि गळ्याला शेप देऊन घेतलेला आहे. ठीक आहे, पहा, अशा पद्धतीने पुढच्या गळ्याचा आपला शेप झालेला आहे. आता आपण काय करायचं आहे? आता आपण क्रॉसपट्टीला आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी. ठीक आहे, पहा, क्रॉसपट्टी आपण खाली बरोबर कमरेपर्यंत, कमर रेषेपर्यंत ठेवायचा आहे टेप, आणि खालून वरती आपल्याला 3.5 इंचाचं मार्किंग आपल्याला करायचं असतं. ठीक आहे, खालून वरती किती इंचाचं मार्किंग करायचं? 3.5 इंचाचं. ठीक आहे, पहा, व्यवस्थित टेप ठेवून मार्किंग करून घ्या, चुकू नका. आणि आपल्याला बरोबर इथून खाली आपल्याला 2.5 इंचाचं माप घ्यायचं असतं. हे ठीक आहे, म्हणजे इकडं 2.5 इंचाचं माप घ्यायचं असतं, इकडं 3.5 इंचाचं घ्यायचं असतं. आणि इथून सरळ आता सरळ आपल्याला रेष आखून घ्यायची आहे. ठीक आहे, सरळ रेष आपल्याला आखून घ्यायची आहे इथून क्रॉसपट्टीचा आकार देण्यासाठी. आणि इथून खाली आपल्याला सरळ सुद्धा खाली डायरेक्ट आपण खालीपर्यंत सुद्धा ही रेष आपण आणू शकतो. ठीक आहे, काही हरकत नाही. पहा, आता इथून इथं वरती काय करायचं आहे? इथून इथं वरती आपल्याला 3.5 इंचाचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि आता हा 3.5 इंचाचा पॉईंट आहे ना, ह्या पॉईंटला बरोबर आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी किती इझिली आपली व्यवस्थित पद्धतीने ड्रॉ झालेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता हा झाला आपला ब्लाऊजचा बेस. आता ह्याच्यावरती आपण ठरवायचं मग आता आपल्याला काय इथं करायचंय, फोरटक्स करायचं आहे की कटोरी करायची. ठीक आहे ना, अशा पद्धतीने. आता आपण कटोरी टाकणार आहे, कटोरीचं माप. त्याच्यामुळे आता कटोरी आपण घ्यायची आहे. इथं पहा, सरळ टेप ठेवायचा आहे आणि त्याचा हाफ काढायचा आहे. पहा, ह्या दोन्हीचा हाफ किती येत आहे? पॉईंट आपला मिडल, बरोबर, तो मिडल पॉईंट घ्यायचा आहे. ठीक आहे, ही झालं आपलं कटोरीचं माप. ठीक आहे, इझिली असं डायरेक्ट कटोरीचं माप तुम्ही काढू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने पहा, ही कटोरीचं दोन्ही पॉईंटच्या मध्ये मिडलला पॉईंट घेतला आहे कटोरीसाठी. आता इथून वरती सरळ बरोबर आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने 1 ते 1.5 इंचावर रेषा अशी आखून घ्या तुम्ही. ठीक आहे, आणि पहा, इथून इथं आता पुढचा मुंडा जे आहे ना, म्हणजे आतला खोलगट मुंडा, तिथून इकडे आपल्याला तिरका टेप ठेवून 2 आणि 2.5 इंच अशा पद्धतीने 2 पॉईंट आपल्याला घ्यायचे आहेत. 2 आणि 2.5 इंच अशा पद्धतीने 2 पॉईंट घ्यायचे आहेत आपल्याला. आणि इकडं जी पॉईंट आहे ना, ज्या पॉईंटमधून आपल्याला आकार जाईल ना, त्या पॉईंटमधून तुम्ही आकार देऊ शकता. ठीक आहे, फक्त त्या 2 पॉईंटमधूनच आकार गेला पाहिजे, दोन्हीपैकी एका पॉईंटमधून. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा आपल्याला आकार द्यायचा आहे. पहा, इथून इथं आपण 1.5 इंच वरती घ्यायचं आहे. ठीक आहे, 1.5 ते 1 इंच घ्यायचं आहे. ठीक आहे, 1.5 किंवा 1 इंच अशा पद्धतीने, शक्यतो 1.5 इंच घ्या. गळ्याचा आकार जर खोल असेल तर 1 इंच घ्या, गळ्याचा आकार जास्त खोल नसेल तर 1.5 इंच घ्या. ठीक आहे, आणि तो पॉईंट बरोबर आपल्याला
ह्या पॉईंटला अशा पद्धतीने जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला कटोरीचा शेप देणे इझी जाईल. ठीक आहे, पहा इथपर्यंत किती इझिली आलं. आता काय करायचं आहे, ह्या दोन्ही पॉईंटपैकी एकाला जोडायचं आहे. आता एका पॉईंटला आपण जोडून घेतलं. आता हा पॉईंट बरोबर ह्या खालच्या रेषेपर्यंत आपल्याला असा व्यवस्थित अर्धा गोल काढून व्यवस्थितपणे जॉईन करून घ्यायचा आहे. पहा किती इझी पद्धतीने आपण व्यवस्थित पद्धतीने इथं कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. पहिलं इथपर्यंत आपला ही झाला आपला कटोरीचा आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट. ठीक आहे, इथपर्यंत तयार झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबरपणे ही बघायची आहे कटोरी आपली किती मस्त भरलेली आहे. बरोबर किती भरलेली आहे, 5.25 भरलेली आहे आपली. तर 5.25 इथं आपल्याला लिहून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपण इथं जेव्हा पॉईंट टाकतो, टक्स टाकतो स्टिचिंग करताना, तेव्हा लक्षात आपलं आलं पाहिजे बाबा आपली कटोरी किती होती ती. ठीक आहे, मग माहीत पाहिजे त्यावेळेस कटोरी, तेव्हा इथं लिहून घ्या 5.25 म्हणून. ठीक आहे, आता आपल्याला ह्याची कटिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. स्टेप बाय स्टेप सर्व काही तुम्ही शिकून घ्या आणि पहा, अजिबात स्किप करू नका. मग तुम्ही कमेंट करता की बाबा असं ताई तसं, तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पहा, मग सर्व तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने पहा. इथं मुंडा आपल्याला बाहेरून मुंडा कट करायचा आहे, पाठीमागच्या मुंडा आतला कट करायचा नाही लगेच आपल्याला. ठीक आहे, तो नंतर करायचा आहे, पहा पुढे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहोत. ह्याच्यानंतर आपण बाही कटिंग आणि कटोरीचे वाढवणे सुद्धा ते पण पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ठीक आहे, बाही कटिंग कशी करायची, कटोरी कशी वाढवायची हे देखील आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, पहा इथं फोल्ड केलेलं पूर्ण ओपन करायचं आहे आपल्याला आणि दोन्ही पॉईंटमधून आपण फोल्ड केले तिथून आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही सेपरेट करून घ्यायचे आहेत आपल्याला पॉईंट. ठीक आहे, अशा पद्धतीने घेतले आपण सेपरेट करून. ठीक आहे, अशा पद्धतीने हे दोन्ही सेपरेट झाल्यावरती हा आपला बॅक पार्ट रेडी झाला. ठीक आहे, हा आपला बॅक पार्ट झाला. आता आपल्याला बॅक पार्टला काहीच करायचं नाही, आता आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचा आहे. ठीक आहे, फ्रंट पार्ट घेतल्या आपल्याला पुढचा मुंडा आपल्याला आता इथं कट करून घ्यायचा असतो. ठीक आहे, पहा एकाच फक्त वरच्या ह्याला फ्रंट पार्टला फक्त हा मुंडा कट करून घ्यायचा असतो. आता आपण हा कट करून घेणार आहे. पहा इथं मुंड्याचं दोन्ही मुंड्यामधील अंतर आपलं अर्धा इंचाचं भरलं पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, हा झाला आपला पुढचा मुंडा. आता आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे त्याच्यावर बरोबर क्रॉसपट्टी आपण क्रॉसपट्टीने कट करून घेणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता ही आपली झाली क्रॉसपट्टी रेडी. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, आता आपण कटोरी आणि कटोरीच्या साईडचा जो पार्ट आहे ना तो आपण सेपरेट करून घेणार आहोत. त्याच्याबरोबरसाठी आपण गळ्याचा हा आकार कट करून घेऊया. ठीक आहे, सर्वात आधी प्रथम इथपर्यंत समजलं. ठीक आहे, आता आपण काय करायचं आहे, हा गळ्याचा आकार पूर्णपणे कट करून घेतल्यानंतर ही आपल्याला कटोरी आता सेपरेट करून घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने तुम्ही कटोरी काढायचा प्रयत्न करा, तुमची कटोरीचा आकार चुकणारच नाही. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने ही झाला आपला कटोरीचा शेप तयार. ठीक आहे, ही आपली मग आला फ्रंट पार्ट आपला हा तयार झाला. कटोरी, त्या कटोरी साईडचा भाग आणि ही क्रॉस पट्टी. ठीक आहे, अशा पद्धतीने फ्रंट पार्ट हा तयार झाला, रेडी झाला. ठीक आहे, ह्याच्यानंतर आपण कटोरी ब्लाउज अस्तरचा कसा शिवायचा आहे ते पाहणार आहोत. ही 36 साईजचा कटोरीचा ब्लाउजची कटिंग आहे. हा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपल्या रेडी झालेला आहे. आता बाही कटिंग आपण पाहणार आहोत. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, सर्व स्टेप बाय स्टेप सर्व काही तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण कटोरी कशी वाढवायची हे सुद्धा परफेक्ट पद्धत आपण त्याची पाहणार आहोत. ठीक आहे, कटोरी कशी वाढवायची ती. ठीक आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास छान छान कमेंटसुद्धा नक्की करा. ठीक आहे, पहा आता आपण बाही कटिंग करण्यासाठी आपण कापड घेतला आहे, पेपर घेतला आहे. ते आपला बंद जो पेपर असतो ना, बंद बाजू ती आपल्या साईडला करून घ्यायची आहे. पेपरची बंद बाजू जी आहे ना ती आपल्या साईडला करून घ्यायची आहे. ओपन बाजू पुढच्या साईडला करून घ्यायची आहे, आपल्या विरुद्ध बाजूला. ठीक आहे, ही बंद बाजूवरती आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण उंची आपल्याला बाहीची टाकायची आहे. आता बाही उंची आपली किती आहे, बाही उंची आपली 4 आहे. ठीक आहे, आणि 4 मधून अर्धा इंच आपण शिलाई मार्जिंग ऍड केली आहे, म्हणजे झाली 4.5. म्हणजे आपण दोन्ही ठिकाणी 4.5 इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला असे सरळ रेषेमध्ये जॉईन करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता दोन्ही पण आपण जॉईन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, बरोबर इकडून ह्या लेफ्ट साईडने राईट साईडला आपल्याला बाही कट टाकायचा असतो. ठीक आहे, पहा कुठून कुठपर्यंत लेफ्ट साईड जी आहे ना आपली डावी बाजू ती डावी बाजू
इकडेही ती उजवीकडे टेप ठेवून आपल्याला बरोबर भाईकट टाकायचा आहे. भाईकट आपला 3 इंच होता तर आपण 3 इंचावर भाईकट टाकलेला आहे. इथून इथे भाईकट 3 इंच. लक्षात ठेवा कुठून कुठे टाकलाय भाईकट ते. पहा इथं सुद्धा तेवढाच भाईकट त्याच पद्धतीने टाकायचा आहे, 3 इंचाचा भाईकट बरोबर, जेणेकरून आपली ही लाईन सरळ यावी म्हणून. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी पॉईंट घ्यायचे असतात. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण ही दोन्ही पॉईंट आता सरळ रेषेने आपण जॉईन करून घेणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे आपल्याला बरोबर, पहा इथं आपल्याला आता भाईगडीचं माप टाकायचं असतं. भाईगडीचं माप कुठे टाकायचं, पहा इथं आपण भाईकट माप टाकलं बरोबर. आता इथून इथे आपल्याला भाईगडीचं माप टाकायचं असतं. अशा पद्धतीने तुम्ही भाईकट करा, तुमची भाई अजिबातच चुकणार नाही, कमी जास्त सुद्धा पडणार नाही. ठीक आहे, टिप्स आणि ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा. तरी एखादी पॉईंट समजलं नाही तर सांगा, नक्की आपण घेऊया. ठीक आहे, आपण 2-3 दिवसात लाईव्ह येणार आहोत, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला फॉलो करा आणि लाईव्हला नक्की सगळ्यांनी कंटिन्यू करा. त्याच्यामध्ये तुमची काय प्रश्न उत्तरे आहेत ते तुम्ही व्यवस्थितपणे त्याच्यात लाईव्हमध्ये विचारू शकता. त्याच्यात मी व्यवस्थित डीपमध्ये सांगू शकेल. ठीक आहे, पहा इथं आपल्याला 1.5 इंच त्या भाईघडीमधून 1.5 इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, भाईघडी किती टाकली आपण, 8.5 इंचाचा टेप सरळ ठेवून टाकलेली आहे. 1.5 इंच आतमध्ये घेतला. आता इथं दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर आपण किती टाकला आहे, दंडघेर आपण इथं टाकला आहे 5.5 इंच. ठीक आहे, 5.5 इंचामध्ये अधिक 1.5 इंच ॲड करायचं आहे बरोबर. 1.5 इंच ॲड केल्यानंतर पहा आपल्याला दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. ठीक आहे, भाईगडी आपण उभा टेप ठेवून टाकली होती. ठीक आहे, पहा आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला काय करायचे आहे, दोन्ही पॉईंट व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने जॉईन करून आपल्याला घ्यायचे आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आता आपल्याला बरोबर भाईचा शेप देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, हे दोन्ही पॉईंट आहेत ना, हे दोन्ही पॉईंट तिरका टेप ठेवून अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं स्केलच वापरा, टेप वापरू नका. ठीक आहे, स्केलच वापरा तुम्ही. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने तिरकी रेष तुम्ही देऊन घेतली. आता काय करायचं आहे आपल्याला, आता पॉईंट इथं काढून घ्यायचे आहेत भाईचा आकार देण्यासाठी. पहा लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन पहा किती कुठे कुठे पॉईंट आपण किती अंतरावर टाकलेले आहेत. पहा इथं तिरका टेप ठेवलेला आहे ना, तो बरोबर त्याचा मिडल पॉईंट काढायचा आहे आपल्याला. जेवढं माप भरत असेल त्याचं, ह्या दोन्हीचा मिडल आपल्याला पॉईंट काढून घ्यायचा आहे, म्हणजे मध्य काढून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि ह्या दोन्हीच्या साईडने काय करायचं आपल्याला, पाव इंचाचं माप आपल्याला घ्यायचं आहे त्या पॉईंटच्या. ठीक आहे, त्या पॉईंटच्या वरती पाव इंचाचा आणि त्या पॉईंटच्या खाली पाव इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, आता पहा ही जी आहे ना इथं पॉईंट घेतलेला, तिथून आपल्याला वरती पाव इंच घ्यायचं आहे. वरती किती घ्यायचं आहे, पाव इंच घ्यायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला हे दोन्ही पॉईंट बरोबर इथल्या पॉईंटची पण आपल्याला आवश्यकता आहे. इथून इथे वरती 1.5 इंचाचं माप घ्यायचं आहे आणि तिथून खाली म्हणजे पहा इथून इकडे 1 इंचाचा पॉईंट आणि इथून इथे 1.5 इंचाचा पॉईंट. ठीक आहे, अशा पद्धतीने 2 पॉईंट घेतले. आता ह्या पॉईंटच्या सहाय्याने आपण भाईचा आपल्याला आकार द्यायचा आहे. पहा कशा पद्धतीने एकदम इझिली तुम्ही भाईचा आकार देण्याची पद्धत शिकाल. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट कसे जोडायचे व्यवस्थितपणे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा. अशा पद्धतीने आपल्याला हा पॉईंट बरोबर ह्या घेतलेल्या पॉईंटमध्ये आपल्याला पॉईंटमधून घालवायचा आहे, तिथून खाली घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि ह्या पॉईंटमधून आपल्याला इकडे भाईपर्यंत जोडत न्यायचा आपल्याला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा झाला आपला भाईचा आकार. आता हा पॉईंट बरोबर अशा पद्धतीने न्यायचा आहे ह्या पॉईंटकडे आणि अशा पद्धतीने पुन्हा हा पॉईंट बरोबर इकडे ह्या भाईच्या आकारापर्यंत आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. पहा किती इझिली आपला भाईचा आकार, इथं भाईचा शेप आपला रेडी झालेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. भाईचा आकार देण्याचा प्रयत्न करा. लगेच तुम्हाला जमला नाही तरी प्रॅक्टिस करत राहा. एकदम इझी पद्धत सांगितली आहे, तुम्हाला भाईचा आकार एकदम पटकन परफेक्ट असा जमून येईल. ठीक आहे, इथं आता आपल्याला भाई कटिंग करून घ्यायची आहे. व्हिडिओ कोण आपला लास्टपर्यंत पाहतं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, पाहूया आपण कोण आपली व्हिडिओ शेवटपर्यंत लास्टपर्यंत पाहत आहे ते. ठीक आहे, इथपर्यंत म्हणजे मला समजेल तुम्हाला ह्याचा फायदा होत आहे की नाही ते. ठीक आहे, पहा इथपर्यंत आपण आता भाई कट पूर्णपणे इथून कडेने आकारानुसार कट करून घ्यायचे आहे सर्वात आधी. ठीक आहे, तिथून पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला नंतरच सांगेल. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. हा आपला 36 साईजचा कटोरी ब्लाउजची कटिंग आपली चालू आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती आपण पूर्णपणे स्टिचिंग आता अस्तरचा ब्लाउज स्टिच करायला शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण व्यवस्थित पद्धतीने डिझाईनचे ब्लाउज वगैरे, प्रिन्स कट ब्लाउज वगैरे सुद्धा सर्व काही भाई डिझाईनचे भाई वगैरे सुद्धा शिवणार आपण आहोत. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओ पाहायला विसरत जाऊ
नका, ठीक आहे. आणि समोरची सबस्क्राईब केल्या समोरची बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित नोटिफिकेशन येईल, आलेले समजतील, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने फ्रंट पार्ट ओपन करून घ्यायचा आहे बाहीचा आणि फ्रंट आपल्याला कट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा बाहीचा आकार तयार झालेला आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आता बाहीची कटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला कटोरीची कटिंग करून घ्यायची आहे, कटोरी वाढवून घ्यायची आहे, ठीक आहे. पहा इथं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. इथं आपल्याला एक एक्स्ट्राचं कागद घ्यायचा आहे, पेपर. पहा इथं आपल्याला जी कटोरी आहे ना ती कटोरी आपल्याला उभी ठेवायची नसते, कटोरी आपल्याला तिरकी ठेवायची असते अशा पद्धतीने, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने तिरकी. पहा इथं मी रेष आखून घेते, इथं डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला समजेल बरोबर आपण कटोरी कशा दिशेने टाकून घेतली आहे ते. इथं त्याच्यामुळे इथं डार्क करून घेतलं आहे. पहा आता इथं समजेल. अशा पद्धतीने सरळ आपल्याला कटोरी ठेवायची नसते. कटोरी वाढवताना कटोरी नेहमी आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी तिरकी करून आपल्याला कटोरी ठेवायची असते, तेव्हाच आपली कटोरी व्यवस्थित परफेक्ट येते. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला ह्या कटोरी बरोबर कडेने आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे, अशीच कटोरी कडेने ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे इथपर्यंत, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेणार आहोत. पहा इथं व्यवस्थित पद्धतीने ड्रॉ करून घ्या, कमी जास्त अंतर करू नका अजिबात सुद्धा, ठीक आहे. व्यवस्थित पद्धतीने हे करा. आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात का छान छान कमेंट करून नक्की उत्तर सांगा आपल्याला, ठीक आहे. अशा पद्धतीने म्हणजे मला समजेल की तुम्हाला माझ्या व्हिडिओंचा फायदा होतोय म्हणून, ठीक आहे. तुम्ही मैत्रिणींनो खूप काही डीपपासून छोट्या गोष्टीपासून खूप काही मोठ्या गोष्टीपर्यंत शिकणार आहात. तुम्ही स्वतःचं शिवणार आहात, पण त्याचबरोबर स्वतःचा एक बिझनेससुद्धा करण्यात पण तुम्ही ट्रेन होणार आहात, ह्याची गॅरंटी मला नक्की आहे, ठीक आहे. पहा इथं आपण कटोरी किती घेतली होती, 5.25 इंचाची. इथं पण लिहून घ्या 5.25 इंचाची कटोरी, ठीक आहे. जेणेकरून आपली कटोरी किती आहे ते नंतर आपल्याला लक्षात येईल, ठीक आहे. कटोरीचं माप विसरायचं नाही, नंतर मग आपल्याला टाकताना प्रॉब्लेम येतो, ठीक आहे. इथं पहा आपली कटोरी किती भरत होती, 5.25. 5.25चा मध्ये किती होतं आपला, जेवढा मध्ये भरतोय त्या दोन्हीचा 3 पॉईंट इथं घ्यायचा आहे. पहा इथं मध्ये कसं काढायचं, पहा 5.25 वरती असा टेप दुमडायचा आहे ठेवून. पहा इथं मध्ये बरोबर किती येत आहे, 2.5 आणि 1 रेष, ठीक आहे. अशा पद्धतीने मिडलला पॉईंट घ्यायचा आहे व्यवस्थित आणि तिथून खाली आपल्याला 1.5 इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे, सरळ टेप ठेवून 1.5 इंचाचा खाली, ठीक आहे. त्या पॉईंटपासून खाली 1.5 इंचाचा पॉईंट घ्यायचा असतो. प्रत्येक साईजसाठी हा 1.5 इंचाचाच पॉईंट घ्यायचा असतो, इथं साईज कमी जास्त नसते. पहा इथून इथं तिरका ठेप, आडवा ठेप सरळ व्यवस्थित ठेवायचा आहे, तिरका कसा पण ठेवायचा नाही, आडवाच सरळ व्यवस्थित टेप ठेवायचा आहे. आणि ह्या पॉईंटपासून इकडे आपल्याला 1 इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे. किती इंचाचा घेतला आपण, 1 इंचाचा. पहा लक्षात द्या, कटोरी जर छोटी असेल तर आपण इथून इथं पाऊण ते 1 इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे. जर साईज जर मोठी असेल तुमची, ठीक आहे, तर तिथून तिथे अंतर आपलं वाढवून घ्यायचं असतं, ठीक आहे. लक्षात घ्या, हे दोन्ही पॉईंट जिकडेच असतात. साईज छोटी असेल तर पाऊण 1 इंच घ्या, साईज जर मोठी असेल तर 1.25 इंच घ्या. साईज जरा जास्त हेवीच साईज असेल एखाद्याची तर 1.5 इंचापर्यंत हे कडेचे दोन्ही पॉईंट तुम्ही घ्यायचे असतात. हे पॉईंट लक्षात ठेवा, हे पॉईंट किती इंचावर घ्यायचेत ते, ठीक आहे. अशा पद्धतीने 36 पर्यंत 1 इंचाचा पॉईंट इथं घेतला तरी चालतो, ठीक आहे. 32 साईज ते 36 पर्यंत 1 इंचाचा घ्यायचा आहे. 34 36ला 1 इंचाचा आणि 32 30ला पाऊण इंचाचा पॉईंट तिथं घेऊ शकता, ठीक आहे. हे समजलं. आता हे पॉईंट आपल्याला काय करायचे आहेत, व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने पहा आता इथून पुढे आपल्याला एक अजून वाढवायचे पॉईंट आहेत. इथून इथे 2 रेषा पॉईंट वाढवायचा आहे. 2 रेषा म्हणजे पाव इंच, ठीक आहे. इथून इथं 2 रेषा म्हणजे पाव इंच इथं आपल्याला वाढवायचं आहे, ठीक आहे. स्टिचिंगसाठी स्टिचिंग मार्जिन जे आपण कटोरी जोडणार आहे ना तिथं जाणार आहे ना आपलं कापड, त्यासाठी ते लागणार आहे. आणि इथं सुद्धा आपण क्रॉसपट्टीसाठी हुकलूक पट्टीसाठी आपलं जाणार आहे, म्हणून इथं सुद्धा पाव इंच आपण वाढवलेलं आहे. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण काय करणार आहे, हा दोन्ही पॉईंट आपण जॉईंट करून घेणार आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला इथं अजून एक ट्रिक, कटोरीचा इथला शेप कसा द्यायचा आहे त्याची एक ट्रिक तुम्हाला सांगते, ठीक आहे. काय करायचं आहे, आता त्याचा आपल्याला 4 पार्ट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने, ठीक आहे. घेतले 4 पार्ट करून. आता आपल्याला बरोबर त्या 4 पार्टचे असे थोडे थोडे करून असे आपल्याला माप वाढवायचे असते, ठीक आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याला इथं किती घ्यायचं आहे, पाव घ्यायचा आहे. इथं किती घ्यायचं आहे, 1/2 इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे. इथून इथे किती घ्यायचा आहे, पाऊण इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे. तिथून खाली बरोबर 1 इंचाचा पॉईंट जाते. म्हणजे आपण पायरीने बरोबर पॉईंट घेतले आहे थोडे थोडे वाढवून, ठीक आहे. आणि हे पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत, ठीक आहे. इथपर्यंत समजलं व्हिडिओ.
पहा अशा पद्धतीने आपण व्यवस्थितपणे कटोरीचा आपण शेप देऊन घेतलेला आहे। अशा पद्धतीने ही आपली कटोरी रेडी झालेली आहे। ठीक आहे, आता आपण ह्याची कटिंग करून घेऊया अजिबात वेळ वाया न घालवता। ठीक आहे, ही झाली आपली मेन कटोरी। ठीक आहे, इथपर्यंत समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा, लाईव्हला यायला विसरू नका। सर्व प्रश्न उत्तरे तुमच्या काही समस्या असतील तर लाईव्हमध्ये नक्की विचारा। ठीक आहे, आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। मैत्रिणींनो, खूप छान मस्तपैकी आपण डिझाईन सुद्धा सर्व काही शिकणार आहोत। ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने ती फिटिंग आणि फिनिशिंग सहित। ठीक आहे, ह्याचं स्टिचिंग सुद्धा व्हिडिओ येणार आहे इथून पुढे, ते विसरू नका पाहायला। पहा इथं आपली कटोरी ही आहे ना, ही कटोरी आपली कच्ची कटोरी झाली, म्हणजे ह्या कटोरीचं आता आपल्याला काही काम नाही। ही कटोरी तुम्ही डस्टबिनमध्ये फेकून द्या, जेणेकरून आपली कटिंग करताना ती कटोरी येऊ नये आपल्या मापामध्ये कटिंगमध्ये म्हणून। ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपली कटोरी भाई कटिंग, कटोरी कटिंग, क्रॉसपट्टी कटिंग झालेली आहे आणि फ्रंट पार्टचा पण पूर्ण कटिंग झालेली आहे आणि त्यानंतर बॅक पार्टची सुद्धा पूर्ण कटिंग आपली झालेली आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपली 36 साईजची कटोरी ब्लाउजची कटिंग आपली पूर्ण झालेली आहे। उद्या आपण हे कापडावरती ठेवून कशा पद्धतीने कटिंग करणार आहोत, अस्तर कशा पद्धतीने कट करणार आहोत आणि ते मेन ब्लाउज पीस वरती कसं वाढवणार आहोत आणि कसं कटिंग करणार आहोत ते उद्या पाहणार आहे। उद्याचा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे, आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका। इथून पुढे आपण ह्याची स्टिचिंग सुद्धा तुम्हाला पूर्णपणे सर्व काही करून दाखवणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला छान विसरू नका। नवीन आपल्या चॅनेलला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास छान कमेंट करायला विसरू नका। ठीक आहे, हा ब्लाउज स्टिच झाल्यानंतर आपण लाईव्हला येणार आहोत, त्याच्यामुळे आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा। थँक्यू।